हॅलो नमस्कार, मी वैभवी पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या आजच्या डेली ब्लॉगमध्ये। मी चालली आहे पंढरपूरला असं चालली आहे बघा। इथे माझी भरली आहे बॅग, इथे शिवण्यावर चालली। इथे आहे शिवराज, असं मस्तपैकी मी आवरलंय आणि हा चपल्या घातले ते बघा आले। आम्ही चाललो होतो गाडीवर, गाडी बापैकी अपघात होती। 2 मोर लेकरं, इथं माझ्यापाशी बॅग आणि बॉक्स होता, त्यामुळे मी कॅमेरा कसा पकडलाय मला माहिती नाही। म्हणलं इथं काय शूट नको करायला म्हणलं। इथं बघा डायरेक्ट दुकानात दाखवलं, हे आहे आमचं दुकान म्हणून, शांत मस्तानी हाऊस मंगळवेढ्यात दुकान आहे बघा मस्त। आणि परत त्यांनी मला सोडलं बस स्टँडवर, एसटी मध्ये बसलो, एसटी बी लगेच धावली आणि लेकरांचं बघा कसं चाललं होतं। आणि त्यांनी म्हणलेलं तुला मोठ्या गाडीवर सोडतो, राहू द्या म्हणलं। मोठी गाडी गेली होती धुवायला, त्यामुळे मला राहू द्या जाते एसटीनं। मध्ये बहीण बी येणार होती त्यामुळे गेलो एसटीनं। एसटीला काय लय गर्दी नव्हती तशी मनापासून जोगी, तर खूप गर्दी असते। लेकरं ती घेऊन जायचं बॅग म्हणल्यावर, लेकरं तर परत नंतर झोपून गेले। जवळ आलं पंढरपूर, ट्रॉफिक तर खूप जाम झालं मध्येच। ट्रॉफिक जाम झाल्यामुळे तिथंच माझं 15-20 मिनिटं गेले। त्याच्यानंतर आमची काकू आली न्यायला बस स्टँडवर, शौर्याने घेतली बॅग, इथं शौर्य चालतंय। आणि इथं शिवण्याला काकूने घेतलं। बस स्टँड पासून घर जवळ आहे म्हणून आम्ही चालत चाललो होतो। इथं बघा ही माझी 3 नंबरची काकू, तुम्ही मध्ये बघितली माझ्या ब्लॉग मध्ये दाखवले। इथं शौर्याने आणलं होतं खायचे छोटे छोटे तसले मासे, ते लेकरांना फोडून देत होता। इथं बघा माझी आली होती मावशी, आजी आहे, मामा, ती सर्वजण आले होते। आमच्या गप्पा मस्तपैकी रंगलेल्या। शूट काय लय केलं नाही, शौर्यानं थोडं थोडं शूट केलं होतं, ते दाखवा म्हणलं। आणि इथं बघा हे संध्याकाळी ह्यांचा चालू होता पुरी भाजीचा बेत। आज बहिणीचा माझ्या वाढदिवस आहे त्यामुळे मी आली होती बघा। इथं पुऱ्या काकू करत होती, बहीण तळत होती बड्डेवर। आणि इथं आजी बसली होती त्यांना हाताखाली काय ती द्यायला। आणि नंतर मस्तपैकी आम्ही वाढदिवस केला। इथं भावानं आणला होता केक, इथं आणला होता भावाने केक, तेच खोलायचं चालू होतं। इथं आईकडनं केलं होतं एकीकडे ताट ओवाळायसाठी, मस्तपैकी असा केक होता। मोनाली नाव होतं केकवर, म्हणजे माझ्या बहिणीचं नाव। इथं आहे आमचे भाऊजी, म्हणजे मोठ्या बहिणीचा मिस्टर आहे तिथे, ही माझी मोठी बहीण आहे। इथं ह्यांचं चालू होतं जेवण, ह्यांचं इकडे जेवण चालू होतं, तर काका काकूचं बघा कसं चालू होतं मोबाईल बघायचं। आणि मी मस्तपैकी रेडी झाली होती, मी काय साडी घातली नव्हती, ड्रेसवरच होती। बहीण म्हणत होती साडी घाल, मी नाही काय घातली साडी। म्हणलं मस्तपैकी बहिणीला ओळून ती घेतलं, तिला जे गिफ्ट आणलेलं ते गिफ्ट दिलं, तिला गिफ्ट बी खूप आवडलं। मी गिफ्ट दाखवले माझ्या छोट्या शॉर्ट मध्ये तुम्हाला एकदा। गिफ्ट माझ्या बहिणीसाठी 18 डिसेंबरला तिचा वाढदिवस असते, पण आम्ही आज 19 डिसेंबरला केला आहे, कारण की मला गुरुवारी यायला जमणार नव्हतं, त्यामुळे म्हणलं 19 डिसेंबरला करूया। 19 तारखेला केलता आणि दुसऱ्या दिवशी आमच्या काकूचा आणि माझ्या भावाचा मोठा वाढदिवस होता, त्याच्यामुळे म्हणलं दुसऱ्या दिवशी ह्यांचा वाढदिवस करूया। म्हणून मी पंढरपुरात 2-3 दिवसासाठी राहायसाठी चालते बॅग घेऊन। तुम्ही म्हणता चाल एवढी मोठी बॅग घेऊन कोण जातं का, कारण की लेकरांची ती कपडे म्हणल्यावर या लागतं। प्रत्येकाने एक जणांनी सगळ्यांनी वळून घेतलं। आजीनं आणलं होतं वा बहिणीला गिफ्ट साडी, ते साडी दिली आजीनं आणलेली। साडी बी मस्त आहे बघा, ही साडी होती जी बहिणीला खूप आवडली साडी। आणि त्यांचं कसं हसणं चालू होतं, त्याला वाटलं फोटो काढायला चालू, पण इथं व्हिडिओ चालू होता। परत ना आमच्या नानीनं वळून घेतलं, ही माझी 2 नंबरची चुलती, तुम्ही लय बघितलं नशील। माझी मम्मी 1 नंबर, 2 नंबर ही चुलती, दुसरी 3 नंबर चुलती आहे बघा। नंतर बर्थडे गर्लचा केक कापायला चालू झाला बघा। इथं मस्तपैकी असं केक कापला आणि सगळ्यांना एकामेकाने चारून घेतलं केक असं। इथं आजी चारत होती बहिणीला केक, आणि नंतर आजी मी गिफ्ट दिलेलं तीच खोलायला लागलेली आजी, बहिणीला काय गिफ्ट दिले बघू दीदीनं म्हणून। इथं शिवण्याचं बघा कसं चालू होतं, वाढदिवस मावशीचं पण चालू होतं, हिज बसायचं खुर्चीवर। शौर्याचं चालू होतं गिफ्ट खोलायचं, मी बी आजीला मदत करतोय गिफ्ट खोलण्यासाठी। इथं गिफ्ट त्यांनी खोललं, फायनली काय काय निघलं ते बघा तुम्ही नक्की, म्हणजे मी एवढं शूट केलं नाही, त्यामुळे आता हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे। आम्ही चाललो होतो, मी दुसऱ्या दिवशी गेलो होतो खर्डीला देवाला। इथं देवाचं मंदिर आहे, मस्त असं मंदिर आहे। गेल्या गेल्या आम्हाला आरती घावली। मी कुठल्या बी देवाला जाऊ द्या, मला आरती घावतेच म्हणजे घावते, किती का उशीर होईना का किती का लवकर जाईना, आरती घावते म्हणजे घावते। तर आरती किती गर्दी आहे बघा। आमुष्याच्या दुसऱ्या दिवशी गेलतो तरी गर्दी एवढी आहे ना, आमुष्याला खूप गर्दी असते, लेकरांना घेऊन जायचं म्हणजे पॉसिबल नाही। इथं बघा असं मस्तपैकी, मला वाटलं आज शूट करून देणार नाहीत म्हणून मी बाहेरनं शूट करत होते, पण आतमध्ये शूटिंग काढलं होते, मला काहीच बोलले नाही ती, म्हणून मस्त मी आतली बी शूटिंग काढली नक्की बघा। थोडं थोडं म्हणजे घ्यायचा प्रयत्न केला आहे, जसं जमेल तसं मी पूर्णपणे बघा। आणि हा काय काचत दिसत व्यवस्थित नव्हतं दिसत, हे आतनं देवाचं मंदिर आहे बा, मस्त पैकी असं मंदिर आहे। दर्शन आमचं जवळ झालं एकदम, नाही तर खूप गर्दी असते। आणि इथं बघा
जिथे करणी ते करतात म्हणतात ते तिथं निघून जाते म्हणतात. तिथं त्यात मुडकं घातल्यावर करणी करून जातात. मी तर तिथं बघतच थांबली होती. ते दत्ताचं ती मंदिर होते तिथं पाया पडलो तुळशीच्या ती, आणि तिकडच मी बघत होते ती. आणि हे बघा या पोराला किती याड आहे, म्हणजे सगळ्याला भस्म वाटत बसलेलं, म्हणजे लहान लेकरांना विभाग किती याड असतं. आणि देवाच्या पायात पडलो आम्ही. चाललो होतो आता घरी. म्हणजे घरी जायचंच होतं परत ना. आम्ही प्रसाद ती खाल्ला येताना. तिथे प्रसाद होता म्हणून म्हणलं प्रसाद खाऊया. इथं प्रसाद वाटप चालू होता. प्रसाद खाल्ला. भेटूया त्या पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.